हाय नमस्कार मंडळी, मी तुमचा ब्लॉगीपाय पाण्या स्वागत करतो तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आपण चाललोय नेवरे गावात, कारण आज आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन. तर गेल्या गेल्या आठवडाभर त्यांच्याकडे उत्सव असतो गजानन महाराजांचा, कारण तिकडे खूप गजानन महाराजांचं खूप मोठं मंदिर आहे. तर तिकडे जातोय आज आपण. त्यांच्या कार्यक्रमाची, या उत्सवाची सांगता आज बहुरंगी नमनाने केली जाते. त्या कमिटीकडून, त्या मंडळाकडून त्यांनी आयोजित केलेलं नमन आहे. साई श्रद्धा कला पथक कांस्य ग्रुप मुंबई यांचं आपण नमन बघायला जातोय. तर त्यांचं गवळण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप मस्त गाणी आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं जे प्रेझेंटेशन आहे एक नंबर आहे, एक भारी नमन आहे. तर नक्की बघा. तर चला जाऊया नमन बघायला.
रखुमाईच्या मंदिरी आम्ही बांधिली तोरण आम्ही बांधिली तोरण चला जाऊया पंढरी चला जाऊया पंढरी ढोलाय वाजवायच्या मंदिरी ढोलाय वाजवायच्या मंदिरी देवी चंडिकेच्या मंदिरी देवी चंडिकेच्या मंदिरी आम्ही बांधिली तोरण आम्ही बांधिली तोरण चला जाऊया पंढरी चला जाऊया पंढरी भैरी भवानीच्या मंदिरी भैरी भवानीच्या मंदिरी आम्ही बांधिली तोरण आम्ही बांधिली तोरण मनोभावे पंचारती ओवाळते शुभारंभी गणा तुला पूजिते मनोभावे पंचारती ओवाळते
पंचारती ओवाळते मनोभावे पंचारती ओवाळते. तुम्ही गाई घेऊन साई गोपाळ रानात या. गड्यानो तुम्ही गाई घेऊन साई गोपाळ रानात या. गड्यानो तुम्ही गाई घेऊन साई गोपाळ रानात या. गोपाळ रानात या. गड्यानो तुम्ही गोपाळ रानात या. गोपाळ रानात या. गड्यानो तुम्ही गोपाळ रानात या. गड्यानो तुम्ही गाई घेऊन साई गोपाळ रानात या. गड्यानो तुम्ही गाई घेऊन साई गोपाळ रानात या. काना ढवळ्याला काना पवळ्याला गाई चारी तो कुंजवना. ओ गाई चारी तो कुंजवना. गड्यानो तुम्ही गाई घेऊन साई गोपाळ रानात या. गड्यानो तुम्ही गाई घेऊन साई गोपाळ रानात या. गोपाळ रानात या. गड्यानो तुम्ही गोपाळ रानात या. गोपाळ रानात या. गड्यानो तुम्ही गोपाळ रानात या. गड्यानो तुम्ही गाई घेऊन साई गोपाळ रानात या. गड्यानो तुम्ही गाई घेऊन साई गोपाळ रानात या. माझं भाष्य मला मिळालं नाही. कारण तू या काही गुणांचा राखणदार आहेस ना. मग आज या काही गुणांबरोबर तुला हे खाणार आहे. तुझी इच्छा असली तर असाच समोर ये.
नष्ट करण्यासाठी मला जन्म घ्यावा लागला. रेणुकासुरा, तुझ्या मृत्यू माझ्या बासुरीच्या सुरात आहे. जय श्री हरी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य जाऊया मथुरे बाजाराला चला चला सयानो मिळून जाऊया मथुरे बाजाराला.
एवढं बरं. कान्हा कान्हा या मंगलसमयी तुझ्या बासरीचा आवाज आला की दिवसभराची कामं पटकन होतात अगदी देहभान विसरून. खोडकर कानाला लहानपणी दही दूध चोरल्यावर यशोदाबाईनं उखायला बांधून ठेवलं होतं. तो प्रसंग आठवला की हसायला येतं. अगं ए बाय, अगं कान्हा कुठं आणि आपण कुठं? तुझ्या या हसण्याचा आवाज त्या कानावर पोचणार तरी आहे का? हे बघ चंद्रा, कान्हा फक्त माझा आहे आणि तो माझाच राहणार. त्याच्या मुलीचे सूर काणी आले की माझं मन मोहून जातं. अगं चंद्रे, ही अम्मा कमत नाचते. म्हणून मी नाचते यार. अयो देवी, अयो देवी, असं आमचं नाव नसतंय जी. तारावली, अम्मावली, रामा शंकरा, मुत्तू स्वामी, अम्माक्का देवी, असं आमचं नाव नसतंय जी. छत्रे, परत काय गं केलंस? आमचं पूर्ण नाव घ्या आजी. अरे पण नाव तर घ्यावं लागेल का चंद्रे? आमचं पूर्ण नाव घ्या आजी. अम्माक्का देवी म्हणू नका ना, आमच्या अंगात येतं. अगं ए, झालं तुमचं? अगं मथुरीच्या बाजरी जाई उशीर होतोय. ए चंद्रे, बोलाव त्या मावशीला. ए चंद्रे, तूच ते ती आवाज. आम्ही नाही बोलवणार. चंद्रे, बाबा जायचं नाही हा? अगं ए, काय मग? तुझ्यावर जाऊ काय? अगं ए, काय चाललंय तुमचं? काय गं चंद्रे, बोलाव त्या मावशीला. राधे, मी नाही बोलत, तूच बोलव बाई. बरं ठीक आहे, मीच बोलवते. मावशे, अगे मावशे, अरे मेल्या बसाड्यानं दाबू नका, आवडू नका, चिवडू नका रे मेल्या बसाडे तुले. मावशे, गंग बसाडे. मेल्यांना किती वेळा सांगितलं आवडू नका, दाबू नका, तरी मेला आवडतात. अरे बरं मध्ये. कोणतं बाई तू? अरे मावशी, काय गं? मन बाजाराला जायचं ते घे. आता आम्ही
रागवली वस्ताडी म्हणालीस ना हे आता असं बाई राधे अगे बाय राधे अगं बाई बघ तरी इकडं वसाडे म्हण वसाडे अगं ती होय अगं पोरांना म्हणत होता ना अगं मावशे हा? काय म्हणता काय ग मगाशी तू काय आवडत आणि काय चिवडत होतीस ग? अगं ती होय माझी ती दोन पोरा ग घरात नका एवढं वासरू आहे नुसतं आवडून दाबून काय करत होती ती करत होती मरण नाही काय आम्हासनी वाटलं अगं ए, काय चाललंय तुमचं आणि काय ग मावशे आपल्याला आधीच उशीर झालाय मथुरेच्या बाजारी जायला होय बाई. चल ग आता होय बाय चला चला घ्या बाय मांडा घ्या चल वय चल दत्ताराम गुलाम मालकरी गुरुवारी यमसोड मोठा मोर्या यांचे गुरुवारी यांच्याकडून 107 वे पारितोषिक आले तसेच तुम्ही आनंद मिस्त्री गाडोली यांच्याकडून 70 रुपये तर आम्ही समर्पित करून आहोत धन्यवाद धन्यवाद रॉयल कारभार ग्रुप यांच्याकडून गजानन महाराज यांच्याकडून एक गाणं गायलं आहे त्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आले आहे आणि आम्ही नमन मंडळाचे सदस्य बनले आहोत धन्यवाद धन्यवाद ते पोरीनो थांबा बाई, थांबा 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 काय ग मावशे आता काय झालं हिला अगं बाय मथुरेच्या बाजाराला चाललो ना काय घेतलं काय नेसलो सांगायला ना ग असं होय बरं ऐक, सांगते आम्ही ना हा. कोणी दूध घेतलंय दही घेतलंय तूप घेतलंय अरे बाय बस ग बाय जर येईल तस ऐकून ना कान इटलं काहीतरी नवं सांग नवं ऐकायचं हिला बरं ऐक आता ऐका आकाशातील चंद्रमाचा असतो मंद प्रकाश आकाशातील चंद्रमाचा असतो मंद प्रकाश मंद प्रकाश होय बाय अगं ऐका ग आकाशातील चंद्रमाचा असतो मंद प्रकाश गवळ्याची मी राधा घनश्याम आहे माझा सर्वांपेक्षा खास तर खास चल हो तिकडं मावशे अगे मावशे काय ग बाय मी पण घेऊ काय अगं बाय हुलहुले घे ना घे. बरं ऐका
हा. चालली होती मथुरेच्या बाजारी म्हणून घेतली खव्याची गोळी. अगं चालली होती मथुरेच्या बाजारी म्हणून घेतली खव्याची गोळी. अगं बाय आधी सांभाळ तुझी चोळी. मावशे, ऐक ग, ऐक. चालली होती मथुरेच्या बाजारी म्हणून घेतली खव्याची गोळी. ही थेरडी दिसते तेवढी नाही साधी गोळी. मला थेरडी म्हणते, मला थेरडी म्हणते. आता आधी तुझी चोळी सांभाळता येते काय पण. मावशे, ए बालवाडे ये. मावशे 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 मावशे. मावशे हा मी पण नाव घेऊ घेऊ घेऊ. याला तर लग्न झालंय तुझं. हा? तरी पण घेते. घे बाय घे. काहीतरी घ्यायचं म्हटलं का काय सुचत नाही. काहीतरी घ्यायचं म्हटलं का काय सुचत नाही. अगं बाय सुचत नाही तर वाय शाळेत जा. काहीतरी घ्यायचं म्हटलं का काय सुचत नाही. कोणाचं घेऊ. अगं बाई एकदाच घे कोणचं तरी. मावशे अगं बाई नाव म्हणून सांगते शाळेत जा. वाईट अक्कल पूर्ण बोल ना. घे घे बाई घे. कोणाचं नाव घेऊ. शामराव का रामराव. मावशे हा मला कायच आठवत नाही. अगं बाय तुला या वयात हाय तरी किती. बघ ना ही तर मेली. अय्यो अम्मा, हा अय्यो अम्मा. अगं बाय हा मी पण एक नाव घेऊ काळजी. घ्या दाजी. अंगणात पेरतो पत्तावर गं. अंगणात पेरतो पत्तावर गं. अगं बाय पोतभर कशाला वाय दालगभर पेरायचं होतं ना. अय्यो अम्मा, ऐकून घे ना जी. अंगणात पेरतो पत्तावर गं. यादी हाय मोठी. हा? अय्यो अम्मा. अरे मावशे आठवत नाही ना जी. अगं ए ची करशील ना शी शी. अगं बाई घे ना. हा पिढ्यात राहतो त्याला उंदीर म्हणतात. पिढ्यात राहतो त्याला उंदीर म्हणतात. जो नजरेने घायाळ करतो त्याला पीर म्हणतात. हा आणि जो तोंडभर लग्न करतो त्याच्या हा अगं तोंडभर लग्न करतो ना तुझ्या पाठीवर पीर बसतात असं म्हणतात ना. अगं बाई असं पूर्ण बोल ना. तुला नाही. अगं मावशे. अगं ए बाई. अगं मावशे. अगं मावशे. अगं मावशे. जे काय बोलशील ना ते लांबूनच बोल बाय. असं काय गं मावशे. अगं बाय मागच्या वेळी पडलं होतंस माहितीये ना अंगावर आणि ती पाड झाला होता. आणि आता पडलंस ना तर पाड जमिनीला टेकतो. असं बाय मावशे. हा होय मावशीला दुसरं काम काय झोपली. ए, मावशी, मावशी. घे बाई घे. लगीन होतं एकदाच ते करा विचार करू. लगीन होतं एकदाच ते करा विचार करून. नका बघू गाडी बंगला आणि सरकारी नोकरी. तपास करा जपून. अगं बाय तुझ्यापासूनच राहावं लागते मला जपून. मी याला माहिती सांगते. हा, लगीन होतं एकदाच ते करा विचार करून. नका बघू गाडी बंगला आणि सरकारी नोकरी. तपास करा जपून. नाहीतर तुमचे हे येतील रात्री दारू ढोसून. मग मार खाऊन बसावं लागेल कोपऱ्यात रुसून. होय बाय हो अगदी खरं बोललंस. नाहीतर आजकालच्या पोरींचा आईस बापूस पोरींपेक्षा त्यांचं नखरं जास्त. पोरगा मुंबईत राहणारा हवा. सरकारी नोकरी हवी. खोली हवी. मी म्हणता ह्या गाडवाची गेली हया गाडवाची. अगं पोरीच्या बापसाची ग. इतकी वर्षा झाली नोकरी करतोय पण या झोपडा नाही घेऊ शकला
आणि हा 25 वर्षाचा पोर त्याच्याकडनं अपेक्षा करतात. पण मी काय म्हणता, त्या दोघांचा स्वभाव बघा, मन जुळवा, मग संसार व्यवस्थित होईल ना. मावशे हे अगदी बरोबर. पण काय मावशे काय काय ग? म्हणता हा? आता हे प्रवचन संपलं असेल तर जायचं का बाजारात? होय होय, चला उचल माठ उचल. चला जा. दही घ्या, दही. दूध घ्या, दूध घ्या, ह्या मावशीने आपल्याला विचारलं मग ही केव्हा सांगणार? अगं बाई, माझं म्हातारीचं काय राहू दे. ए, बाई. बाई तू लांबूनच बोल ग. मी तेच सांगत होते, नाव घे. सांग. ऐका ऐका झालं ऐका का. हा. काढ्यात काढा पाठणकर काढा, काढ्यात काढा पाठणकर काढा, माझ्या नवऱ्याचं नाव घेते, समध्याने रुपये काढा. ए भीक मागे, मला भीक मागे म्हणता होय. जावा तुमच्या तुम्ही चालले. गंमत केली कशाला मला लावतेस? घे की नाव वगैरे. अय्यो, अम्मा. एक नाव घे गं. असं म्हणते की ऐका ऐका, अंधार फार झालाय आता, जगाला दिवा पाहिजे. अंधार फार झालाय आता, जगाला दिवा पाहिजे. आणि आमच्यासारख्या नारीला वाचवण्यासाठी या महाराष्ट्राला जिजाऊंचा शोभा पाहिजे. लय छान. झालं समाधान. चला आता, नाही तर अजून उशीर व्हायचा. माझ्या गावाने बॉम्ब लावा. हॅलो, गाव धामण शेठ, येणामोशी लक्ष्मण शेठ, महादेव शेठ, रहाटे. काय गं काय? बाळ गोपी गाणं, तुम्ही पुढं जाऊ नका. बाळ बाया आल्या. उतरव काय तुमच्या बाया. ह्या अशा अंधश्रद्धा पसरवतात. 33 कोटी देवांना काय ह्या बायाच भेटल्या अंगात यायला. देव हाय हो, नाही म्हणत नाही. मी काय म्हणता, छत्रपती शिवाजी महाराज नाही मग कधी कोणच्या अंगात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बी कोणच्या कधी अंगात नाही आले. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले हे बी कधी कोणच्या अंगात नाही आले. या जगात देव फक्त एकच आहे, आई वडील ग. त्यांची सेवा करा ना. अगं मथुरा काशी घरातच आहे. मावशे काय ग? आता अगं आपल्याला मथुरेच्या बाजारी जायला उशीर होतोय. होय बाय, उशीर होतोय. चल ना. चल 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 चल, माठ घ्या.
वाटायचं ते बाय माझा वाटी तुला लय भागाचं आहे चल मग, चल घरी. मी काय म्हणता चालून दाखली असाल ना नाजूक कन्याच्या एखादं गाणं म्हणा अगं मावशी आता सोड तू एखादं गाणं म्हण. आता म्हणते तुला लय काही झाले ग पोरा ऐका ऐका नीट ऐका असं म्हणतेस बरं मैरा दे तू गाणं म्हण आम्ही समुद्राच्या मिळून तुला साथ देतो. वळणाच्या वाटेवरती यमुने घाटामध्ये व्याकुळ झाला जीवाचा बाजार होणार वासुदेवकी सगीर धारी सांब आला आवाज हरी पाऊल तो तुला हे पाचारी सांब आला आवाज हरी पाऊल तो तुला हे पाचारी देतो मी आरोळी गोकुळचा पूर्ण मुरारी वसुदेवकी जगीरधारी सांब आला आला गती हरी जाऊ नको तुला दे बाजारी सांब आला आला गती हरी जाऊ नको तुला दे बाजारी
संकटी मिटाई आई वासरा गोरगरिबांना संकटी मिटाई आधार दिला ही देव अवतारी समजून गेला तू अंतरी मुरळी पाडू नको माझ्या नयनी वीर तुला दे आधारी थांब आला आला गती हरी जाऊ नको तुला दे पादारी थांब आला आला गती हरी जाऊ नको तुला दे पादारी देतो मी आरोळी गोकुळ जातो मुरारी वसुदेवकी जागीर धारी थांब आला आला गती हरी जाऊ नको तुला दे पादारी थांब आला आला गती हरी जाऊ नको तुला दे पादारी थांब आला आला ग श्री हरी जाऊन गो तुला घे जय श्री असंख्य अडथळे निर्माण मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा समीप आलोय. राधेच्या प्रेमात अडकून मला माझे ध्येय पूर्ण करता येणार नाही. या वृंदावनाच्या कुशीत खेळलो, बागडलो, पण आज या आठवणी बाजूला ठेवून मला जन्म त्याच्यासाठी झालंय. ते कार्य मला काळजावर प्रकट ठेवून करायलाच हवे. मथुरेचा राजा कंस माझा मामा, त्याच्याकरता आम्हा सणांचा जन्म झालाय. त्याचा मृत्यू अटळ आहे. त्याला मथुरा सोडून बाहेर काढायलाच हवे. माझे तांदूळ काय हरवले देवा तू. मग तुम्ही कुठे होता? जेव्हा आम्ही खाल्ल्या अंगाला चटपटी घेऊन होतो, अजून तांदूळ काही नव्हती देवा तू. देवा तू, मला माझे तांदूळ काय मिळून द्या. जवळ थांब, रडू नकोस. जेवण जाते कुठे? माझे तांदूळ काही मारू मला. काय बोलला मारू. देवा तू. देवा. तांदूळ कुठे माझी? लंगड्या, झालं समाधान? काही तुला तुझ्या सोडून बाहेर नाही जाणार. आज तुम्हीचा बाजार आहे. बाजार गवळ्यात चालू. त्याला मथुरा बाजारी जाऊ द्यायचं नाही. आमचा हुकूम आणि तुमचा कायदा. असं सगळ्यात सांगतात. अहो कोण नाही कोणचा या दोघांनी खाल्ली ना आमचा लोणचा. अरे वेळेत घाबरू नका. मी आहेच तुमच्याकडे. असं म्हणतात. येतो.
देवाने आपल्याला काय कामगिरी सांगितली नाही आधी गवळणी अडकवायचं आहे त्याला कुठं माझ्या बांधणं या माझ्या तेवढा देऊन आहे देवाचा देऊन आहे मी करीन करायचा मी घंटा वाजवली हात जोडायचा वा महाराजा उभा राहा आणि आम्ही जी काही कामगिरी करायला जातो ती पार पडू या माझ्या मागणं चांगल देव महाराजा आपण संकट येता कामा नाही आजची कामगिरी चांगली पार पडू दे या माझ्या बघा एक देऊळ केवढा मोठा आहे हा सुस्वागतम त्यांची सांगावी किती ही महती असा माझा छत्रपती रयतेचा राजा माझा शांत राजा शिवछत्रपतीचा राजा माझी लहानात चोतोय गाय तुला लागलं विलल तो मी अंधारा काढवतो तुला लागलं विलल तो मी अंधारा काढवतो. अरे पेंद्या अरे हा मेला बोलतो तरी काय तुले 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 लागले अंगाला. हा म्हणजे तुला असं म्हणायचंय की तुझ्या अंगाला कुल लागलंय कुल. अरे हा माझी लहानाचा चोरतोय काय गं तुला बिया देतो मी अंगाला काढवतो तुला बिया देतो मी अंगाला काढवतो. सुरू
पसंतीतून आलेले तर ये आलं तुझं पीठ झालं चला गौरव निघलं अरे या दाखवतो मग या चला ओके तिकडे कुठे जातो अरे गौरव गेल्या म्हणून अच्छा इकडे ये हो तिकडे तू पंजाबला लक्ष्मी या कपडूला घेऊन तुम्ही दोघं जण गेला लागलेला अरे नाही गुलाबा कुठे खरं बाबा मम्मीने मला काय मी याला खायला पसंत दिसतंय असं कोण रे तुम्ही अरे बाबा तुम्ही असाल कोण पण आम्हाला आमच्या वाटत जाऊ दे तू आम्हाला बोलत दिस नाही केलं तू माझ्या काय घरात राहता तुम्ही तुम्हाला मला काय खेळते बिटे काय म्हणायचं नाही होय हा डेअरीवाला काम्याला का बरी मी बाबा तुला घाबरत नाही बघू रे जा हवय कोणता तर वाकड्या दिसतोयस वाकडा हायस त्याच्या बरोबर तू वाकडाच असशील
मी बबल्या आधी काय हाय तोंडात तर काढणी तू बरं तोंडात काय नाही तो बोलतोच तसा जन्मामधून बबला मी होय का? म्हणलं तुला समजलं. आता मला ओळखते? बोबडा. हा. मला मी कोण आता मला काय माहिती तू कोण मी पेंड्या हा. मला सगळं चांगलं नाव ठेवलं नाही आता मी काय म्हणता हा? तू आमची ओळख विसरलीस हा. या पोरीची पण ओळख करून सांग आणि नाव सांग. होय काय पुरीची बोलत हवे काय हा. पुरी न जर माठ ठेवा वाचला आजी, माता जेव्हा, हा, आजी. हवा कर. तुला मुलं मुलं डोळे झाले की काय झालं? बाबा, असं होय दिसतोय ऐक ठीक आहे ए बाबा बोलत हवे ना होय, होय. मग छान झालं नाही गं, मावशी, समजून घे. ऐक ही राधा हा. नेक्स्ट. हा बस ही आमची हुलहुली चंपा काय रो पोरी चंपा लगेच कडक आहे बा. लांबरा लांबरा हा आणि आणि ह्यो आमचा काय ग अरे इथं केवढं मोठा नाव मोठं रे नाव हे असं पूर्ण बोल ना हा? ऐकून घे ना बोलशील तेव्हा ऐकन ना अरे पेंड्या, अरे मला थांबायला नाही पाहिजे ना. अरे हुतू तुतू तत्तू मी सांगता हिचं नाव तारावल्ली अम्मावल्ली रामशंकर मुत्तुस्वामी अम्मा लाडू कोणाचा ग हे लाडू अंडावर येतो. वरती. काय ग या आमचं बालवाडी तुझ्या बालवयातली आहे. काय खेळायला. खेळायला जातो. काय करणार सर्दीचा परिणाम आहे तुमच्या बरोबर राहून हे बापरे! आमच्या वयात अशी काही संगत नव्हती. ही आताची पिढी आहे बघ. पण त्याला कुठं पोरतीची की गेली हे मागणं. ए बाबा अजून लहान आहे सांगण्यासारखं वाट खेळात आहे तो. त्या रागात आहे. कोण? आमचं टिटी उड माझं नाव टिटूडं नाही माझं नाव टिटूडं नाही माझं नाव काय माहिती का तुम्हाला माझं नाव
भेटायची नाही. होय मावशी, हा खरं आहे. या लग्नात मला तर भेटायचंच नाही. अगं बाई तो कान्या हाय कशी भेटल हा? अरे बाबा तुझं लाडाचं नाव आहे ना हा मग जवळ आली होती तुझं लाडाचं नाव सांगितलं ना तू तिथं कांदा घातलास काय रे बाबा एवढा म्हातारा घरा अजून बिना लग्नाचा आहे हे म्हणजे मी म्हणतो काय रे? तुला मुद्रेला घातला येणार ना. हे बाबा सुद्धा सांगित काय सांगितलं अरे बाबा काय आता हा. आमच्या कायद्याने मला मथुरेच्या बाजाराला जाता येणार नाही. आम्ही सांग पोरीला बसायला. ये म्हातारे आज तुला अडवायला कोण आलाय बघ. कोण रे बाबा वाघ आलाय, वाघ. कुठे आहे? कुठे आहे? कुठे आहे? बाबा दिसत नाही हा? वाघ दिसत नाही वाघ आहे. हो, 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 हो. हा वाघ आहे याला मांजर आहे मांजर काय रे? काय बोलेल तुला समजणार आहे आणि याला समजत नाही मावशे. आम्ही दमले. बसतो जरा. बसा. समजा. बसा. हे बेंद्या. ओय बाबा. काय रे? ये ना. तान्या, आज तुझं डोसकं फोडून टाक. मी टाकतो बरोबर. मालवडे, गेले येतात ना. चल, चल. नाते, बोलावली चालली. आणि काय रे? गबरी, हा? काढू काय? हा, फुटलं. फुटलं. याला बघतोय या तिकडे मावशी, मावशी, याला जा. चला. पण गवळणीचा घाट चढत आहे. पुढील काठीने मलाच करायला हवे. उभी राहा जानेवारी. उभी राहा गवळणी. उभी राहा मावशी. आवाज यायला वाटतं. उभी राहा मावशी. काय रे बाबा काय हवंय काय तुला मावशी मला मथुरेच्या वाचारी जाता येणार नाही. अरे बाबा आता तर सोमते गेला आणि तू आलास वय हलवी तुला हवंय तरी काय मावशी मला नीट ओळख. अरे पण बाबा तुला हवंय काय तुम्हाला मथुरेच्या वाचारी जाता येणार नाही. काय रे बाबा तुमच्या या धड्याधुळ्याच्या व्यवहारातून कौन स्वामाला लय शिरसारा मिळतो. म्हणूनच तो उन्मत्त झालाय. गरीब जनतेला नाहक करत त्याच्या पापाचा घडा भरलेला आहे. अरे पण असं तू अजून काय मावशी मी आहेच ना तुझ्यासोबत. अरे पण बाबा तू नेमका हायस तरी कोण मी देवकी नंदन श्रीकृष्ण. श्रीकृष्ण तुम्ही स्वतःला श्रीकृष्ण म्हणता ना मग त्या तुमच्या जन्मलीला पटव नीट उभ्या राहा आणि घ्या ऐकून माझ्या जन्मलीला. चंद्र सूर्या परी रूपे जाणून घेला. चंद्र सूर्या परी रूपे जाणून घेला. राधी तू ऐकून घे जन्म गुणा. राधी
तू ऐकून घे जन्म गुणा चंद्र सूर्या परी रूपे जाणून घेना चंद्र सूर्या परी रूपे जाणून घेना ते तू ऐकून घे जन्म गुणा ते तू ऐकून घे जन्म गुणा घेना 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 ऐकून तू घेना ते तू ऐकून घे जन्म गुणा ते तू ऐकून घे जन्म गुणा पहिला अवतार मत्स्य वितळीला संकटुर दैत्य वितवगीला दुसरा अवतार कुर्म धरिला पाठीवर सारा पर्वत वाहिला अशी कहाणी गेल्याने तुझ्या या मना राधे तू ऐकून घे जन्म गुणा राधे तू ऐकून घे जन्म गुणा तिसरा अवतार वराहदरीला पृथ्वी धाणे तीच वाहिला चौथा अवतार नरसिंह घेतला खांबातूनी प्रकट झाला भक्त जन काही वाचला तारिले राणा राधे तू ऐकून घे जन्म गुणा राधे तू ऐकून घे जन्म गुणा पाचवा अवतार वामन विधलीला बळीराजाला पाताळी रचलीला अवतार सहावा भार्गव धरिला क्षत्रियांचा निपात झाकेला जन्मलीला सांगितो तुला समजून घे पुन्हा ते तू ऐकून घे जन्म गुणा ते तू ऐकून घे जन्म गुणा सातवा अवतार श्रीराम घेतला मारिलेली दुष्ट रावणाला आठवा अवतार श्रीकृष्ण घेतला वासुदेवकीच्या पोटी जन्मला देवावतारी गिरधारी गोकुळचा काना राधे तू ऐकून घे जन्म गुणा राधे तू ऐकून घे जन्म गुणा घेना 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 ऐकून तू घेना राधे तू ऐकून घे जन्म गुणा राधे तू ऐकून घे जन्म गुणा राधे तू ऐकून घे माझी जन्म गुणा
मावशी सागरराव खूप लांबून आलेले आहेत. त्यांचं नाव एकदम झकास मध्ये होऊन जाऊ दे. काचेच्या बशीत गाजराचा हलवा, काचेच्या बशीत गाजराचा हलवा. सागरराव, आधी हात त्यांना घालवा, मग मला बोलवा. सयांनो, हे खरंच आपले श्रीकृष्ण देव आहेत. आपण सारे मिळून यांना शरण जाऊ.
मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओत एका नवीन ठिकाणासोबत. तोपर्यंत धन्यवाद.